रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. शेवटी देशाचे प्रधानमंत्री आहेत. आज महाराष्ट्रामध्ये निवडणुका आहेत. विधानसभेच्या निवडणुकीचा बिगुल वाजले. पुढच्या 20 दिवसात मतदानही होते. स्वाभाविक आहे, शेवटी ते आमच्या पक्षाचे सर्वोच्च नेते आहेत आणि जनसभा त्यांच्या या पश्चिम महाराष्ट्रात पूर्ण महाराष्ट्रात होणार आहे. पुण्यामध्ये 12 तारखेला सभा होईल, सोलापूरला होणार आहे. एकूणच राज्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी विभागशा प्रत्येक विभागात 2 बैठका साधारणतः होतील असं नियोजन आहे. मग ते उत्तर महाराष्ट्र आहे, विदर्भ आहे, मराठवाडा आहे, पश्चिम महाराष्ट्र आहे. प्रत्येक ठिकाणी साधारणतः 2-2 सभा होतील असं आत्ताचं तरी नियोजन आहे. अण्णा काल स्वतः देवेंद्र फडणवीस पुण्यात होते 5 ते 6. खरं तर नाराजांची भेट घेतल्या, नाराज नेत्यांची जे भाजपमध्ये आहेत. काय आउटपुट आलं? फडणवीसांची शिष्टाई कामाला आली? बघा, आम्ही शेवटी एक परिवार म्हणून काम करतो आणि या परिवारामध्ये काम करत असताना जो नाराज आहे, ज्याला संधी नाही मिळाली, अशा नेत्यांना, कार्यकर्त्यांना आमच्या पक्षाचा, राज्याचे सर्वोच्च नेते घरी जाऊन भेटतात. हे सुद्धा एक वेगळेपण आहे. बघा, ही म्हणूनच जगातली सर्वात मोठी संघटना आमची यासाठीच आहे की आम्ही इथे एकमेकांच्या केवळ निवडणुका म्हणून काम नाही करत. आम्ही एक परिवार म्हणून, एक सदस्य, एकमेकाचे एक मैत्रीचं, एक प्रेमाचं नातं म्हणून आम्ही सगळेजण काम करतो. आणि शेवटी आमच्या नेतृत्वाच्या कालच्या त्यांच्या पुणे भेटीतनं हे समोर येतं किंवा दिसतंय की आमच्या अगदी छोट्या कार्यकर्त्यापासून आमच्या नेत्यांपर्यंत ते सगळ्यांच्या भेटी घेत होते. शेवटी निवडणूक आहे, सगळ्यांनी आपण एकत्र लढलं पाहिजे, ताकदीनं लढलं पाहिजे ही त्याच्यामागची भूमिका होती. पण सगळ्यांना विश्वासात घेणं, सगळ्यांना प्रेम देणं आणि त्यातनं हा सगळा कालचा त्यांचा प्रवास होता. मला वाटतं निश्चितच शेवटी फायदा काय तोटा काय हे पाहिलं जात नाही. आमची ती संस्कृती आहे, आमचं त्या परिवारातलं एक आपापसातलं प्रेम आहे, तेच या कृतीतनं दिसतं आपल्याला. बात करतील, पण राष्ट्रवादीचा प्रचार करणार आहेत का? टिंगरेंचं काम, चेतन तुपेंचं काम तेवढ्या मेहनतीने करणार आहेत काय? आमचे राज्यातले तिन्ही नेते, माननीय एकनाथजी शिंदे साहेब, माननीय देवेंद्रजी, माननीय अजितदादा, हे अत्यंत मनापासून, अत्यंत चांगल्या पद्धतीनं गेल्या 2.5 वर्ष त्यांनी या राज्याची सेवा केली आहे. आणि आगामी निवडणूक आम्ही महायुती म्हणूनच लढतोय, या तिघांच्या नेतृत्वाखालीच लढतोय. आणि त्यामुळे कुठेही महाराष्ट्रात तुम्हाला असं चित्र दिसणार नाही की महायुतीमध्ये कुठे ते बेबनाव झालाय, विसंवाद झालाय आणि कोणी एकमेकाशी काम करत नाही, असं कुठेही चित्र तुम्हाला दिसणार नाही. सगळे कार्यकर्ते एकत्रितपणे काम करतील. हडपसर असो, वडगाव शेरी असो, खडकवासला असो किंवा कसबा असो, कुठलाही मतदारसंघ, तेव्हा आम्ही सगळे एक आहोत. तुम्हाला हे चित्र दिसेल. आणि आताही आहे, 1-2 ठिकाणी ठीक आहे, स्वाभाविक असतं नाराजी आहे. युती झाल्यानंतर काही कार्यकर्त्यांना संधी नाही मिळाली, पण तोच प्रयत्न काल आमच्या नेत्यांनी केला, तोच प्रयत्न अजितदादा करतायत, तोच प्रयत्न शिंदे साहेब करतायत. त्यामुळे पुढच्या 2-3 दिवसात सगळं चित्र स्पष्ट होईल. उद्या महागाईचा अखेरचा दिवस आहे, त्यामुळे हे स्पष्ट होईल की आम्ही महायुती म्हणून ताकदीनं एकत्र लढतोय आणि या महाराष्ट्रातली जनता पुन्हा एकदा आमच्यावरती विश्वास ठेवते. फडणवीसांची शिष्टाई पुण्यात आम्ही आली आहे, पण गोपाळ शेट्टींबाबतचं काय? गोपाळ शेट्टी मात्र लढण्यावर ठाम आहेत. इथे मी म्हणालो तसं काही महायुतीतले विषय ते संपलेत, अंतर्गत होत असतं ते. शेट्टी आमची शेवटी एक सिनियर लीडर आहेत. खूप वर्ष त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून कार्यकर्ता ते नेता असा प्रवास केला आहे. त्यामुळे निश्चितपणे गोपाळ शेट्टी साहेबांना न्याय द्यायची भूमिका आमचे नेतृत्व नक्की. अण्णा, संजय राऊतांनी ना फडणवीसांच्या सिक्युरिटी जी वाढवण्यात आली त्याच्यावर क्वेश्चन मार्क केलाय की गृहमंत्री सुरक्षित नाही राज्यातला, तर मग राज्य कसं सुरक्षित आहे? एवढ्या मोठ्या माणसावर बोलण्यासारखं नाही. छोटा गोपाळ शेट्टी साहेबांना न्याय द्यायची भूमिका आमचे नेतृत्व नक्की. अण्णा, संजय राऊतांनी ना फडणवीसांच्या सिक्युरिटी जी वाढवण्यात आली त्याच्यावर क्वेश्चन मार्क केलाय की गृहमंत्री सुरक्षित नाही राज्यातला, तर मग राज्य कसं सुरक्षित आहे? एवढ्या मोठ्या माणसावर बोलण्यासारखं नाही. छोटा माणूस. राज्यामध्ये स्टार प्रचारक म्हणून तुमच्याकडे बघितलं जातं, वेगळी जबाबदारी आहे तुमच्यावर? नाही, मी एक कार्यकर्ता आहे. शेवटी जे पक्ष जबाबदारी देईल ते काम केलं पाहिजे. स्टार फिर असा काही शब्द पुढे लावून घ्यायचा नसतो, पण जे काम देईल निवडणुकीचं ते काम केलं पाहिजे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे सांगतील, पक्ष जे सांगेल ते काम केलं पाहिजे. निवडणुकीच्या कॅम्पेनिंगमध्ये एक कार्यकर्ता म्हणून निश्चितपणे 24 तास काम करतात.